शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी अटक झालेल्या प्रशांत कोरटकरला थोड्याच वेळात कोर्टाकडे नेण्यात येणार आहे। जुना राजवाडा पोलीस स्टेशन बाहेर पोलीस व्हॅनही सज्ज झाली आहे। मात्र पोलीस स्टेशन बाहेर सध्या शिवभक्तांची प्रचंड मोठी गर्दी झाली आहे। कोरटकरला कोल्हापुरी हिसका दाखवायचा असा निर्धार या गर्दीने केलेला आहे। कोल्हापुरी पायताण घेऊन शिवप्रेमींनी घोषणाबाजी सुद्धा सुरू केलेली आहे। आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत या क्षणी या स्थळावरनं। विजय, ज्या गोष्टीची थोडीशी भीती होती की आधीच असं म्हणलं होतं की कोल्हापूरवासियांनी की आम्ही कोल्हापुरी हिसका प्रशांत कोरटकरला दाखवणारच आणि ते प्रत्यक्षात करण्यासाठी आता जमाव गोळा होतोय बाहेर, त्यामुळे आता कशा पद्धतीने पोलीस ही सगळी परिस्थिती हाताळणार आहेत? अगदी बरोबर आहे। पोलिसांसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे की आता प्रशांत कोरटकरला कोर्टाच्या दिशेने कशा पद्धतीने घेऊन जायचं। कारण आपण जर बघितलं तर जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर शिवभक्त मोठ्या संख्येने आहे या ठिकाणी उपस्थित राहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं आवाहन केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं आवाहन केलं आहे, त्यामुळे प्रशांत कोरटकरला कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे त्यांनी घेतलेली आहे। कोल्हापुरी हिसका आणि प्रशांत कोरटकरला दाखी असं म्हणत कोल्हापुरी पायताण आहे ते त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे। त्यामुळे पोलिसांना मोठा बंदोबस्त आहे ते तैनात करावा लागणार आहे। पुढच्या काही क्षणामध्ये प्रशांत कोरटकरला आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये बाहेर काढतील आणि त्यांना कोर्टामध्ये दाखल केले जाणार आहे। ही जी परिस्थिती आताची आहे पोलिसांना याआधी थोडीशी माहिती झाली आणि म्हणूनच त्यांनी जी वैद्यकीय तपासणी आहे प्रशांत कोरटकरची आधीच करून घेतली। कारण कोल्हापुरातील शिवभक्त यांच्या भावना आहेत ते कोल्हापूरच्या पोलिसांना माहिती आहेत, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी त्यांनी आधीपासूनच या ठिकाणी तपासणी करून घेतली आणि मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। जुना राजवाडा पोलीस ठाणे हे आंबाबाई मंदिर परिसरामध्ये येते, त्यामुळे या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे प्रचंड असते, त्यामुळे कुठलाही मार्ग पोलिसांना रोखता येत नाही। कारण बाहेरील अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात आणि त्याच पोलीस स्टेशनच्या समोरील त्यांना देवीच्या दर्शनासाठी जावं लागत असते, त्यामुळे कुठलाही मार्ग आहे तो पोलिसांना या ठिकाणी रोखता येत नाही कारण गर्दी असते ती प्रचंड असते। आणि म्हणूनच आता शिवभक्त आहेत ते खूप मोठ्या संख्येने जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर एकवटलेले आहेत। ते या ठिकाणी प्रशांत कोरटकरला कोल्हापुरी पायताणाचा हिस्सा दाखवू अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे ती देखील या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे पुढच्या काही क्षणामध्ये कोल्हापूर पोलीस हे आता प्रशांत कोरटकरला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामधून बाहेर काढतील आणि कोर्टाच्या दिशेने घेऊन जातील। प्रशांत कोरटकरला थोड्या वेळाने कोर्टाच्या दिशेने घेऊन नेलं जाणार आहे, परंतु पोलिसांशी या संदर्भामध्ये आता काही चर्चा झाली का? त्यांनी कशा पद्धतीने ही परिस्थिती हाताळायचं ठरवलं आहे आणि त्याचबरोबर सध्याची जी परिस्थिती आहे ती बघता याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा विलंब तर होणार नाहीये ना? पोलिसांनी जर बघितलं तर सकाळी ज्यावेळी प्रशांत कोरटकरला या ठिकाणी घेऊन आले त्याच्यानंतरच मोठा बंदोबस्त आहे ते तैनात करण्यात आला। ज्या मार्गावरील कोर्टाकडे घेऊन जाणार आहेत प्रशांत कोरटकरला त्या मार्गावर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, ते तैनात करण्यात आलेला आहे। सुरुवातीला इथल्या शिवभक्तांना असं वाटत होतं की CPR मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जातील त्या ठिकाणी येत आहे, मात्र वैद्यकीय चाचणी ही आधीच केल्याची माहिती मिळाल्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर सगळे शिवभक्त एकवटलेले आहेत आणि या गाडीतून प्रशांत कोरटकरला घेऊन जात आहेत। त्या गाडीच्या समोर हे सगळे शिवभक्त उभा राहिलेले आहेत, हातामध्ये कोल्हापुरी चप्पल त्यांचा आहे। कोल्हापुरी खरंय आणि याच पातळीवरती विजय तुम्ही आमच्या सोबतच राहा। आपण बघूयात की सध्या संतप्त शिवभक्तांच्या प्रतिक्रिया काय आहेत कोल्हापूरमध्ये या संदर्भात। आगामखोरानं आमच्या महाराजांचा अपमान केलाय आणि त्याला एवढा अपमान करून पण त्याला VIP ट्रीटमेंट भेटत्या पोलिसांकडून। त्याला CPR जवळ नेण्यापेक्षा CPR मधले डॉक्टर त्याला येतात तिथं तपासायला, हा चुकीचा आहे एकदम। असं सामान्य माणसासोबत केलं जात नाही। हा एवढा मोठा कोण लागून गेलाय? हा कुठला नेता आहे? नेता जरी असला तरी महाराजांसमोर शून्य आहे तो, मग त्याचा काय संबंध येतो एवढी VIP ट्रीटमेंट त्याला द्यायची? तो फक्त बाहेर यायचे, आम्ही वाट बघालोय तो कधी बाहेर येईल। त्याला एक कोल्हापुरी चप्पल द्या, तोंडावर 100% बसणार आहे आणि याला VIP ट्रीटमेंट द्यायचा काय संबंध आहे? ह्यो काय महाराजांपेक्षा मोठा लागून गेला काय? हा काल त्या कामरासाठी विधानसभेत दंगा केला हिने, ह्याच्या मागे याला 3 महिने धरायला लागलेत। त्याचा एका महिन्यात 2 दिवसात त्याचा स्टुडिओ तोडला जाऊन, मग ह्याला घर का तोडाय होत नाही?
असा बाहेर याची आम्ही वाट बघतोय, त्याला योग्य उत्तर आम्ही कोल्हापुरी पद्धतीने देणार आहे. कोल्हापूरकर खूप मोठ्या संख्येने इथं जमा झाले. साहेब, या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की आम्ही पुण्यावरून आलोय, पण कोरटकरला या ठिकाणी आणल्याच्या नंतर आमची भावना झाली की त्याचा निषेध करण्यासाठी, आणि जर सरकार अशा पद्धतीने गुन्हेगारीचं उद्योगीकरण करणार असेल तर त्याचा एक पुणेकर नात्याने आम्ही जाहीर निषेध करतो. तर या प्रतिक्रिया होत्या कोल्हापूरकरांच्या, आणि त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे की आम्ही कोल्हापुरी खाक्या दाखवणार आहोत प्रशांत कोरटकरांना, कारण त्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं, त्यामुळे एक प्रचंड मोठी संतापाची लाट महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली होती. लोकांच्या संवेदना, त्यांचा भक्तिभाव अर्थातच दुखावला गेला होता. अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल उल्लेख कोणालाच पचला नाही, आणि त्यामुळे महिन्याभरानंतर अटक झाल्यावर आता प्रशांत कोरटकर कधी एकदा बाहेर येतोय आणि कशा पद्धतीने आपण त्याच्या या संपूर्ण विधानाबद्दल त्याला जबाबदार धरतोय आणि आपल्या कोल्हापुरी स्टाईलने त्याला या सगळ्याचं उत्तर देतोय, याची जणू वाटच बघत हे सगळे आंदोलक आत्ता बाहेर उभे आहेत. थोड्या वेळाने त्याला कोर्टाकडे नेण्यात येणार आहे, आणि या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने सगळ्या पातळीवरती सुरक्षा व्यवस्था पाहिली असली तरी सुद्धा आत्ता बाहेर जमलेला जमाव हे एक अत्यंत अवघड अशी परिस्थिती निर्माण करणारं प्रकरण आहे. नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर तर आपण 3 दृश्य बघतोय. विरोधी पक्षाला आपल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावं लागेल. आपल्याला अंतिम आठवडा प्रस्तावित अशी संधी असते की ज्याच्यामध्ये ज्या विषयांवर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही पण जे महत्त्वाचे विषय आहेत असे विषय आपण अंतिम आठवडा प्रस्तावात आणतो आणि त्याच्यावर चर्चा करतो. पण दुर्दैवाने फारसं तसं झालेलं दिसत नाही. खरं म्हणजे मी व्हॉलेंटिअर करायला तयार आहे. जर विरोधी पक्षाला विरोधी पक्षात कसं काम करायचं याचं प्रशिक्षण हवं असेल तर मी त्या संदर्भात पक्षाचा अभिनिवेश विसरून हे प्रशिक्षण द्यायला तयार आहे, आणि गरज पडली तर भुजबळ साहेब आणि मुनगंटीवार साहेब यांची मदत मी घेईन. कारण शेवटी सक्षम विरोधी पक्ष असणं हे लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि सक्षमता ही संख्येने ठरत नाही. भुजबळ साहेब एकटेच होते, पूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे, पण विषय योग्य घेऊन घ्यायचे. त्यामुळे मला असं वाटतं की विधानसभेमध्ये बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि त्यानंतर आपण अर्थातच दृश्य पाहतोय पुन्हा एकदा कोल्हापूरची. तेलंगणातनं काल प्रशांत कोरटकरला अखेर 1 महिन्याच्या विलंबानंतर अटक करण्यात आलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह उद्गार त्यांनी काढलेले होते, आणि त्याचबरोबर इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकावण्याचं हे प्रकरण आहे. सातत्याने या संपूर्ण प्रकरणावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळालं होतं. इतका विलंब का होतोय प्रशांत कोरटकरला अटक करण्याबद्दल यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात होती. किंबहुना आजच विधानसभेमध्ये भाजप आमदार परिणय फुके यांनी असा आरोप केलेला आहे की काँग्रेसच्याच एका नेत्याच्या घरातनं तेलंगणातनं अटक करण्यात आली प्रशांत कोरटकरला. त्यामुळे पुन्हा एकदा या संदर्भामध्ये आरोप प्रत्यारोप आणि वाद पाहायला मिळत आहेत. परंतु एकंदरीतच जो प्रकार झाला त्यामुळे महाराष्ट्रातली जनता अत्यंत संतप्त झालेली होती, आणि त्याचाच एक चेहरा आपण सध्या कोल्हापूरच्या या पोलीस स्टेशनच्या जमावाच्या माध्यमातून बघतोय. कोरटकर अटक होऊन कोल्हापूरमध्ये दाखल होताच या संदर्भामध्ये असं म्हणतात या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत, कारण शिवभक्तांना या ठिकाणाहूनच आणलं जाईल अशा पद्धतीची त्यांची धारणा होती. मात्र प्रशांत कोरटकरला पोलिसांनी दुसऱ्या मार्गावरून नेलेला आहे, त्यामुळेच कुठेतरी आक्रमक झालेले शिवभक्त या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रशांत
प्रशांत यामध्ये कदाचित कोल्हापूर पोलीस पण सामील आहे, कारण ज्या पद्धतीनं कोल्हापूर पोलीस त्याला सहकार्य करायला हे खऱ्या अर्थानं त्याला सोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना न मानणार आहे पोलीस स्टेशन आहे, माझा जाहीर आरोप आहे. उचलला पाहिजे होता, नेलं जाणीवपूर्वक नेलं. कोरटकर सारख्याचा चेहरा सुचलेला पाहिजे होता, पण त्याला यांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेलं आहे. दुसऱ्या मार्गाने पळवून नेला. या कोल्हापूरकरात जरी नेला असला तरी सुद्धा कोर्टात जाऊन आम्ही त्याचा पाठपुरावा करू. त्याला हाणला पाहिजे. कसा तो लबाड पळाला कसं? अरे सरकार इतकं पाठीशी घालतंय का त्याला? अरे त्या लबाडाला काय कुत्र्याला त्या काढलेलं ते हराम करायला. अरे त्याच्यात हिंमत होती, त्या समोर न्यायचं होतं, त्या लबाड पळाला. तर आपण बघितलं की इकडे सगळ्या नागरिकांची गर्दी आहे ती पाहायला मिळते. प्रशांत कोरटकरला दुसऱ्या मार्गाने कोर्टात नेल्यानंतर सगळे शिवभक्त आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. लपवून नेलं अशा पद्धतीची भूमिका आहे ती या सगळ्यांनी घेतलेली आहे आणि कोल्हापूर पोलिसांच्यावर देखील संताप हे शिवभक्त व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. तर आक्रमकता आपण पाहतोय इथे शिवभक्तांची प्रचंड अत्यंत संतापलेल्या अवस्थेमध्ये ते अशा पद्धतीचे दावे करतायत की व्हीआयपी ट्रीटमेंट कुठेतरी प्रशांत कोरटकरला दिली गेली. त्याचबरोबर कोल्हापूरच्या पोलिसांकडनं सुद्धा कुठेतरी त्याला सहकार्य मिळतंय किंवा ते त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करतायत अशी सुद्धा एक संवेदना या आंदोलनकर्त्यांमध्ये पाहायला मिळतेय आणि व्हीआयपी ट्रीटमेंट प्रशांत कोरटकरला मिळतेय असाही त्यांचा आक्षेप आहे. नक्की हे आक्षेप का आहेत हे सुद्धा पडताळून पाहणं महत्त्वाचं असेल, याबद्दल माहिती घेणं महत्त्वाचं असेल. परंतु या सगळ्याच्या मागे महत्त्वाची पार्श्वभूमी आहे ती प्रशांत कोरटकरने महापुरुष म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह उद्गार काढलेले होते त्यामुळे सर्वात आधी संपूर्ण महाराष्ट्राच्या संवेदना दुखावल्या गेल्या होत्या. दरम्यान दुसऱ्या दरवाजाने कोरटकरला कोर्टात नेलं गेलेलं आहे. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टात आणण्यात आलेलं आहे. म्हणजे समोर असलेला सगळा जो जमाव आहे त्याला कुठेतरी तुरी देत आणि त्यांच्यापासनं दूर नेत प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टात आणलं गेलं आणि म्हणूनच कदाचित या आंदोलकांचा असाही आरोप होता की त्याला लपून छपून कोर्टात नेलं गेलं. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की न्यायव्यवस्थेप्रमाणे पुढची सगळी प्रक्रिया पार पडण्यासाठी आता कोरटकरला कोल्हापूर कोर्टात आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता पुढची प्रक्रिया सुरू होईल. एक मोठ्या पद्धतीचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलेलं होतं आंदोलकांच्या माध्यमातून, कारण या आंदोलकांनी असं आव्हान दिलं होतं की आम्ही कोल्हापुरी पद्धतीने समाचार घेणार आहोत. प्रशांत कोरटकरचा त्यांनी जी वक्तव्य केली त्याबद्दल हातामध्ये कोल्हापुरी पायताणं घेऊन हे सगळे लोक उभे आहेत आणि प्रचंड आक्रमक झालेले आहेत. या सगळ्यांना सावरणं आणि त्याचबरोबर प्रशांत कोरटकरला कोर्टामध्ये नेणं हे पोलिसांच्या दृष्टीने अत्यंत जोखमीचं काम होतं आणि त्यामुळे प्रशांत कोरटकरला आता कोल्हापूर कोर्टामध्ये दुसऱ्या दरवाजाने नेण्यात आलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. प्रशांत कोरटकरला तेलंगणातनं अटक करण्यात आलेली होती. त्याच्या विरोधामध्ये नागपूर, कोल्हापूर आणि जालना या सर्वच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. इतके दिवस सातत्याने विविध ठिकाणी फिरत तो कुठेतरी पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला कुठल्या पद्धतीचा आश्रय तर मिळत नव्हता ना अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न सातत्याने विचारले जात होते. चंद्रपुरातल्या एका हॉटेलमध्ये प्रशांत कोरटकर मुक्कामाला होता आणि तिथे कोल्हापूर पोलिसांनी छापा घातला. अखेर चंद्रपुरातल्या पोलिसांच्या मदतीने आणि तिथून माहिती मिळाल्यामुळे कोल्हापूर पोलीस आणि चंद्रपूर पोलीस या दोघांनी कारवाई करून अटक केलेली आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय आपण एबीपी माझावर. कशा पद्धतीने दुसऱ्या मार्गाने कोरटकरला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं ह्याची ही दृश्य आहेत. अगदी मोजक्या लोकांसह कोरटकरला मागच्या दाराने नेण्यात आलेलं आहे.
पोलीस स्टेशनच्या बाहेर आक्रमक झालेल्या आंदोलकांना कुठेतरी त्यांच्यापासून सोडवणूक करून घेऊन चक्क मागच्या दारानेच कोरटकरला आणण्यात आलेलं आहे आणि याबद्दलच आक्रमक पुन्हा एकदा नाराज झालेले पाहायला मिळतात, संतापलेले पाहायला मिळत आहेत. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता या सगळ्या प्रकरणामध्ये कोरटकरवरती पुढची न्यायालयीन कारवाई कोर्टामध्ये जारी होईल, चालू होईल. सातत्याने गेले काही दिवस जवळपास एक महिनाभर प्रशांत कोरटकरांचं हे प्रकरण गाजतं आहे. कोल्हापुरातील रहिवासी आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी छावा या चित्रपटावरती आपली भूमिका मांडली होती आणि त्यानंतर फोन करून प्रशांत कोरटकरांनी त्यांना थेट धमकी दिलेली होती. या धमकीमध्ये त्यांनी केवळ इंद्रजित सावंत यांना आव्हान दिलं नव्हतं, तर त्याबरोबरच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सुद्धा चुकीच्या पद्धतीचे उद्गार काढलेले होते. आणि हे जे संभाषण होतं ते संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलं, कारण ही ऑडिओ क्लिप नंतर व्हायरल झाली, प्रसार माध्यमांपर्यंत आणि त्याचबरोबर समाज माध्यमांपर्यंत पोहोचली आणि संतापाची लाट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उसळली. आणि प्रशांत कोरटकरला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी सर्वसामान्यांकडनं तसंच त्याचबरोबर राजकीय नेत्यांकडनं पण करण्यात येत होती. यामध्ये विरोधक कुठेतरी सरकार दिरंगाई करताय किंवा कोरटकरला पाठीशी घालताय का असा आरोप करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलं होतं की त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला असताना त्याच्या वरच्या कोर्टात जाण्यासाठी मी सांगितलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही पद्धतीने प्रशांत कोरटकर सहज सुटू शकणार नाही. परंतु त्यानंतर जवळपास एक संपूर्ण महिन्याचा कालावधी गेला. प्रशांत कोरटकर विविध ठिकाणी फिरत होता, त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता, त्यानंतर त्याने माफी सुद्धा मागितलेली होती. परंतु अखेर काल तेलंगणातनं त्याला अटक करण्यात आलेली आहे. आणि आता या पुढची सगळी कारवाई कशी होतीये, कशा पद्धतीने प्रशांत कोरटकरला या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीची दंडात्मक कारवाई होतीये, याबद्दल आता प्रचंड मोठी उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला असणार आहे. विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विजय, इतके सगळे आंदोलक आक्रमक झालेले असताना मागच्या दाराने कोरटकरला कोर्टात आणलं गेलं, नक्की पोलिसांनी हे कसं साध्य केलं? पूर्वी खरं तर सकाळपासूनच फक्त मोठ्या संख्येने दिनाराजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर येत होते आणि सुरक्षेच्या कारणास्तव मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला. मात्र दिनाराजवाड्याची जी जुनी इमारत आहे, जुन्या इमारतीच्या छोट्या दरवाजामधील प्रशांत कोरटकरला बाहेर काढलं आणि मग त्याला कोर्टामध्ये दाखल केलं. हे कोर्टामध्ये सादर करत असताना इकडे शिवभक्तांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे, संताप व्यक्त केलेला आहे. ते अशा पद्धतीने सोडून कोर्टामध्ये कोर्टामध्ये हजर करणं हे कोल्हापूर पोलिसांना शोभत नाही अशा पद्धतीची भावना तिथे व्यक्त केली. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोल्हापूर पोलिसांनी हे पाऊल उचललं आणि प्रशांत कोरटकरला कोर्टामध्ये आता दाखल केलेला आहे, कोर्टासमोर हजर केलेला आहे. कोर्टामध्ये आता नेमकी काय सुनावणी होती हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे, कारण त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये कोरटकरचा मुक्काम किती दिवस असणार आहे हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. कारण जोपर्यंत कोरटकर कोल्हापूरमध्ये असणार आहे तोपर्यंत शिवभक्तांच्या या भावना अशाच तीव्र असणार आहेत. त्याला कुठला कुठेतरी गाठण्याचा प्रयत्न आहे ते शिवभक्त करतील. मात्र पोलीस ही खबरदारी घेत आहेत, कारण बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी लावलेला आहे. ज्या ठिकाणाहून प्रशांत कोरटकरला घेऊन गेले त्या ठिकाणी देखील बंदोबस्त आहे ते खूप मोठा लावलेला आहे. पूर्वी विजय, तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे आता आव्हान पोलिसांसमोर आहे ते फक्त आत्ता कोर्टात आणण्याचं नव्हतं, यानंतर सुद्धा संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोर्टातनं पुन्हा बाहेर कसं नेलं जाईल आणि पुढच्या सगळ्या कोर्टाच्या सुनावणीनुसार काय व्यवस्था केली जाते किंवा कुठली कारवाई केली जाते कोरटकरवर, यावर सुद्धा सगळं अवलंबून असणार आहे. तर यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे का? कशा पद्धतीने ही व्यवस्था केली जाईल? अगदी बरोबर आहे. पूर्वी पोलिसांनी दोन घटक तयार करावे लागतात. तशाच पद्धतीने दोन योजना या ठिकाणी पोलिसांनी आखल्या. एका बाजूला दिनाराजवाडा पोलीस स्टेशनचा जे मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला, जेणेकरून शिवभक्तांना कोल्हापूरकरांना वाटेल की प्रशांत कोरटकरला याच मार्गातून आणलं जाणार आहे. मात्र त्याच वेळी दुसऱ्या बाजूने कोरटकरला कोर्टामध्ये हजर केले, त्यामुळे
2 योजना 2 प्लॅन आहेत ते कोल्हापूर पोलिसांचे. खरंय, या महत्वाच्या बातमीकडे आपलं लक्ष असेलच. धन्यवाद विजय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.